प्रतिभा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होईल। तर आता बरोबर 9:15 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते। पहिल्यांदा फुलं काढून आणल्या। इथे सगळं रान कणी काल काढून घेतलेलं आहे। तर हे बघा सगळं रान जे वाढलेलं होतं की इथनं सगळं भरलेलं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे। काल मावशी आल्या होत्या त्यांच्याकडनं सगळं भांगलून घेतलेलं आहे। चला तर आता फुलं काढून आणूया। रान काढल्यामुळे सगळं असं किती रिकामं वाटतं। हे लिंबूचं झाड आहे। हे मोगऱ्याचं आहे। इथं पण मोगऱ्याचं, पण ह्या मोगऱ्याला कधी एक दोनच फुलं येतात। गावठी मोगरा असतो ना जास्त असं भरगच असं मोगरा बघा तो आहे, पण ह्याला थोडीच कधी 2-3च अशी फुलं उठतात। हे लिंबूचं झाड आहे। जास्वंदी, हे जास्वंदी इकडे दाखवते। हा काकडीचा वेल आहे। ही काकडी मोठी होऊन पिकलेली आहे। आता कधी बियाला ठेवलेले आहे, म्हणजे पुढच्या वर्षी उपयोगात येते। त्यानंतर ही अशी पांढरी फुलं असतात की नाही, असे लांब अशी देठाची ते आहेत, म्हणजे याच्या खाली असं कांद्यासारखं असते बघा ते। हा दोडकेच आहे। ते दोडका काल लागला होता तो काढलेला आहे। त्यानंतर हे अनंताचं झाड आहे। टोमॅटो, हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे सदाफुलीचं झाड आहे। ह्याला मात्र भरपूर अशी फुलं येतात। ह्या झाडाला मात्र कधी भरपूर अशी फुलं येतात आणि ते टोमॅटो लागले की टोमॅटो पिकला किंवा खराब झालेला टोमॅटो कधी मी ती खिडकीतून खाली टाकते, त्यामुळे त्याचं कधी टोमॅटोचं रोप आलेलं आहे। चला ह्या बाजूने जाऊया बोळातून। फुलं तिकडे ठेवले, ते काढूया आणूया। फुलं आणून ठेवूया, त्यानंतर कधी हे दार लोटून घेऊया आपण पहिल्यांदा। चार्ली कसं बसलं वगैरे, चार्ली दाखवून गेली कुठं भिंतीत उगवल्या बघितले सर। हे माझ्याकडे तुळशीच्या रोपाकनी भरपूर अशा उगवतात। त्याला पूर्ण सगळं कारल्याच्या वेलीनं सगळं असं भरून गेलेलं आहे। कारले भरपूर लागलेत। नाही मला तो फोटो आले, बजेट नाही सांगितलं ती रे आपण पेंट केली ती बस तोड्यातली तीच गाडी ना। हा हा ती आता ती माघारी गाडी गाडी
तिचा ओरडला कसं करायचा. चार्ली हे चार्ली कुठे गेले ते? चार्ली इकडे कुत्रा आहे आमचं. आता तिकडंच होता ते. काय करायला गेलेलास रे. कसा असा साधू बसला येऊन जणू काय करायलाच नाही ह्यानं. तेव्हा इथं पण कसली छान अशी तुळस उगवलेली आहे. म्हणजे इथं माझी पहिली जुनी होती वाळली म्हणून मी काढून टाकलेली, तर इथं आता नवीन तिथं उगवलेली. चला इथे कढई ठेवलेले, आता मी नाश्ता करा. बाहेरचं झालेलं आहे थोडंसं, घरातलं पण झाडून झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे ते मी नंतर करेन. आज रविवार आहे, तसंही सुट्टी आहे त्यामुळे निवांत कामं असतात. आता सगळे उठल्यात, आज सकाळचा गडबड नसते त्यामुळे थोडं हळूहळू जितकं जमेल तितकं मी कामं आवरत बसते. माझं म्हणजे रोजचं रुटीन असं काही ठरलेलं नसतं की हे उठल्यावर हेच करायचं असं नाही. वेळेनुसार माझं रुटीन बदलत जातं. जे कधी उठेल, ज्या कामांना पहिल्यांदा करायचं असते ते काम मी पहिल्यांदा करते. त्यामुळे असं रोज उठून माझा असा नियम नसतो की उठल्या उठल्या हेच करायचं तेच करायचं असं नसतं. जसा दिवस असेल, जशी वेळ असेल तशी कामं असते. तर आता कधी नीलचे बाबा आवरत आहे तोपर्यंत मी इथे पोहे करणार आहे नाश्त्याला. इथे मी बटाटा साल काढून कधी पातळ असं चिरून घेतलेला आहे, कारण नीलला कधी थांबा काल भडंगाचं शेंगदाणा वगैरे तळेल कारण त्याचं तेल थोडंसं बाकी, तेच तेल मी आता पोह्यामध्ये घालणार आहे. तर मी काय सांगत होते, हा बटाटा कधी तेलामध्ये भाजलेला नीलला जास्त आवडतं. आपण खिचडी वगैरे करताना भाजतो की नाही तसं त्याला आवडतं, त्यामुळे मी आज पोह्यामध्ये पण तेच करणार आहे. तर तेल तापवून घेऊया, तोपर्यंत साहित्य काढूया. अजून जेवण वगैरे करायचं आहे, ते समोरच्या काकीने की नाही तुम्हाला दाखवतो. म्हणजे मला असं भाजलेला चुलीत भाजतात का नाही सुका बांगडा, आणि त्यानंतर त्याची जी चटणी करतात का नाही, तर भाजलेल्या बांगड्याची चटणी आवडते. पण आमच्यात कसं माझ्या इथं चूल नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट तसंच कढईमध्ये परवा तुम्हाला तव्यामध्ये दाखवलेलं तसं करते. तर त्या काकीने बघा चुलीमध्ये भाजून कधी मला बांगडा दिलेला आहे, तर तो मी नंतर परवा दाखवलेला आहे तशीच करणार आहे, फक्त हा भाजून घेतलेला आहे अगोदर चुलीवर. एवढं मी हे बाजूला ठेवते झाकून. तेल तापलेलं आहे, ह्यामध्ये मोहरी घालूया. इकडे पोहे ठेवलेले वाफ येऊ दे ह्यासाठी, आणि इकडे कधी चहा पण उकळलेला आहे, तर ह्यामध्ये दूध घालूया. छानपैकी आपल्या कधी कमी तेलामध्ये पोहे बनवलेले, चहा होते त्यासोबतच कधी पोहे पण दिले.
पूजा पण आपली आवरलेली आहे बघा, किती मस्त. ही फुलं किती छान दिसतात नाही. ही कलमी जास्वंदीची रोपं आणलेली का नाही त्याची फुलं आहेत. आणि ते जे लाल कलर आहे की नाही ते आपलं साधं रेग्युलरचं जास्वंदी आहे. किती छान दिसते अशी वेगवेगळ्या फुलाने. माझ्या देवाऱ्यात की नाही लाईट नाही आहे, ते संगमरवरी असल्यामुळे की नाही लाईट कशी लावायची ते पण समजणं झालं. तर हे बघा ही लाईट आता एका कस्टमरने की नाही दिलेली आहेत आम्हाला एक, तर ही मी आता त्यांनी दिलेली आहे तुमच्या देवाऱ्यावर तर निदान कनी ही लावा म्हणून. तर ही आता बघूया कसं लावायला येते ते बघतील, लावतील. चला आता कनी जेवणाला काय अजून घातलेलं नाही आहे. चला तर आता जेवण करत करत कनी आपण फरशा पण पुसायला घेऊया. त्याला कपडे कणी मशीनमध्ये टाकून ठेवूया, म्हणजे पाणी आलं की मशीन लावायला जाईल. सरळ करून ठेवलेले पण कणी लिक्विड टाकून द्या. चला तर कणी ते मी थोडंसं बेडशीट आणि चादर वगैरे मशीनला लावून घेतलेली काल थोडंसं वाळवलं. दुपारनंतर पाऊस थोडासा असं झिरमीट पडत होता म्हणून काढून ठेवलेलं आहे. आता थोडं ऊन आहे तर आता बाहेर कणी घालून घ्या, म्हणजे 1 तासभर ऊन पडलं कणी चांगलं असं खळखळीत वाळून निघते. बाहेर उन्हात घालून झालेलं आहे. इकडल्या म्हणजे फरशा पण या पुसून झालेल्या आहे. 2 रूम व्हरांडा वगैरे पुसून झालेला आहे. फक्त हा हॉल झाडायचा आहे, पुसायचं आहे. त्यानंतर किचन आवरायचं आहे. ओट्यावर थोडीशी नाश्त्याची वगैरे भांडी पडलेली आहेत ती आवरायची. त्यानंतर बरोबर 11 वाजलेले आहेत. हे बघा आम्हाला कधी सरकारकडून असा शिधा भेटतो, आनंदाचा शिधा. आता ते तुम्हाला उलटं दिसत असेल, आता हे तुम्हाला उलटं दिसत असेल. आनंदाचा शिधा असा लिहिलेला आहे. त्यात काय काय भेटते तुम्हाला सांगतो. आमचं केशरी रेशन कार्ड आहे ना त्यामुळे. चणा डाळ आहे, त्यानंतर हे तेल आहे स्टारचं सोयाबीन तेल, त्यानंतर ही सुजी आहे म्हणजेच रवा आहे, त्यानंतर इथे साखर आहे. आनंदाचा शिधा. गणेश चतुर्थीनिमित्त हा आनंदाचा शिधा भेटलेला आहे. त्यानंतर अजून तांदूळ थोडंसं भेटतं आणि गहू पण भेटते आम्हाला. ते काय दर महिन्याला भेटते. पण हा आनंदाचा शिधा असते का हा कधी सणावाराचा म्हणजे दिवाळीलाच फक्त मिळत होता, पण आता कधी गणपतीला पण दिला आहे. हे बघा इथे मी भाजलेला बांगडा असा सरसरीतच केलेला आहे. ते समोरच्या काकीने मला भाजलेला बांगडा आणून दिला होता मी सकाळी दाखवलेला. चला तर ही कणी वाळलेले कपडे आणलेले ही घडी करून ठेवते आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.